अयोध्या श्रीराम मंदिर चोरी प्रकरणी दोषींवर कारवाईची मागणी, डोंबिवली काँग्रेसचे विष्णुनगर पोलीस ठाण्यात निवेदन। डोंबिवली, वैभव पाटणकर। अयोध्या येथील श्रीराम मंदिरातील कथित चोरी प्रकरण आणि धर्माच्या नावावर झालेल्या कथित लुटीच्या निषेधार्थ आज 12 जुलै 2026 रोजी डोंबिवली शहर काँग्रेस कमिटीच्या वतीने विष्णुनगर पोलीस ठाण्यात निवेदन देऊन दोषींवर तातडीने कठोर कारवाई करण्याची मागणी करण्यात आली। यावेळी डोंबिवली शहर काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष अमित म्हात्रे यांनी पोलिसांनी आंदोलनादरम्यान योग्य सहकार्य केल्याबद्दल विष्णुनगर पोलीस ठाण्याचे आभार मानले। तसेच सादर करण्यात आलेला अर्ज पुढील आवश्यक कार्यवाहीसाठी वरिष्ठ अधिकाऱ्यांकडे पाठविण्यात येणार असल्याची माहिती देण्यात आली। निवेदन सादर करताना एपीआय अनिल शिनकर, एपीआय प्रशांत मोरे, हवालदार सोनार, हवालदार गीते यांच्यासह विष्णुनगर पोलीस ठाण्यातील अधिकारी व कर्मचारी उपस्थित होते। तसेच डोंबिवली शहर काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष अमित म्हात्रे व पदाधिकारी आणि कार्यकर्ते मोठ्या संख्येने सहभागी झाले होते। यावेळी उपस्थित कार्यकर्त्यांनी रघुपती राघव राजाराम, पतत पावन सीताराम या घोषणांनी परिसर दुमदुमून सोडला। त्यानंतर निवेदन सादर करून संबंधित प्रकरणातील दोषींवर त्वरित व कठोर कारवाई करण्याची मागणी करण्यात आली। आपण बघितलं असेल की श्रीराम मंदिरमध्ये अयोध्येला झालेला जी चोरी आहे, धर्माच्या नावावरती लूट झालेली आहे। आम्ही त्या संदर्भात इथे विष्णुनगर पोलीस स्टेशनमध्ये ते गुन्हा दाखल करण्यासाठी अर्ज द्यायला आलेलो आहोत। धर्माच्या नावावरती जे या लोकांनी अर्ज जीर्णोद्धार करून मूर्ती पूर्ण नव्हती, मंदिर पूर्ण नव्हता, हे जबरदस्तीने मतांसाठी यांनी जो धर्माचा वापर करून इथे जो जीर्णोद्धार केला होता, त्यामुळे ही चोरी होणे अपेक्षितच होते। तर त्या निषेधार्थ आम्ही सगळे इथे डोंबिवली शहर काँग्रेस कमिटीच्या वतीने इथे जमलेलो आहोत, पदाधिकारी, कार्यकर्ते, आणि आम्ही इथे विष्णुनगर पोलीस स्टेशनला त्याची तक्रार करणार आहोत।